नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत ढोकळ्याची रेसिपी। ढोकळा तयार करत असताना किती साहित्य घ्यायचं, कोणत्या प्रमाणात घ्यायचं हे जर योग्य माहीत असेल तर ढोकळा कधीही चुकत नाही आणि खूप सुंदर ढोकळा बनतो। तर इथे 1 ग्लास पाणी आपण घेणार आहोत। मोजून 1 ग्लास पाणी घ्यायचं, तुमचा ग्लास कसाही असेल तरी 1 ग्लास मोजून घ्यायचं, मोठा असेल छोटा असेल। तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तर बघूयात। सोडा घेतलाय, रवा घेतलाय आणि इकडे साखर आहे, मीठ आहे, त्यानंतर इथे आपण घेतलं आहे पिक कंपनीचं सायट्रिक ॲसिड आणि इथे 2 चमचे पण घेतलेले आहेत। हे सायट्रिक ॲसिड घेतलं आहे, एक छोटा चमचा आणि एक थोडासा त्यापेक्षा कमी साईजचा चमचा, म्हणजे 2 चमचे घेतलेत, पोह्यांचेच आहेत। तर हे दोन्ही चमचे आपल्याला इथे वापरायचे आहेत। जो छोटा चमचा आहे तो छोटा चमचा भरून 11 चमचे साखर आपल्याला याच्यामध्ये घालायची। प्रत्येक वेळी तुम्ही जर हेच प्रमाण वापरलं तर दरवेळेस होणाऱ्या ढोकळ्याची टेस्ट एकदम सारखी राहील आणि ढोकळा पण खूप स्वादिष्ट तयार होतो। तर मी इथे 11 चमचे साखर घालून घेतली आहे। तर त्यानंतर आपण जो मोठा चमचा आहे, हा चमचा आपण 11 चमचे साखर टाकली आहे, त्यानंतर जो दुसरा चमचा होता तो चमचा आपण घेणार आहोत आणि तो चमचा भरून 4 चमचे रवा आपण त्या पाण्यात घालायचा आहे। आता जाड रवा असेल तर 4 चमचे पुष्कळ होतो, त्यामुळे ढोकळा पण छान फुगतो। तर रवा खूप महत्त्वाचा आहे ढोकळा बनवताना। त्यानंतर इथे मीठ घेतलं आहे आपण, जो छोटा चमचा आपण साखरेसाठी वापरला होता तोच चमचा भरून आपल्याला इथे मीठ पण घालून घ्यायचं आहे। 1 चमचा बरोबर मीठ घालायचं आहे 1 ग्लास पाण्यासाठी। त्यानंतर इथे पिक कंपनीचं जे सायट्रिक ॲसिड मी घेतलं आहे, तर ते सायट्रिक ॲसिड बघा इथे 25 रुपयांना मिळतं ते पॅकेट आणि खूप छान मस्त असं सायट्रिक ॲसिड, दाणेदार सायट्रिक ॲसिड आहे। मी अगोदर यूज केलं होतं म्हणून परत पॅक करून ठेवलं आहे। तर हे सायट्रिक ॲसिड पहा असं दिसतं खूप सुंदर, तर ते सायट्रिक ॲसिड घालून घ्यायचं आहे 1 चमचा ते पण बघा। त्यानंतर थोडीशी चिमूटभर आपण हळद घालणार आहोत, म्हणजे रंग पण सुरेख येतो ढोकळ्याला आणि छान पिवळसर ढोकळा आपला तयार होतो। त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचे। रवा भिजला पण पाहिजे, आपण लगेचच्या लगेच त्यात पीठ कालवणार नाही आहोत। तर 5 ते 10 मिनिट हे फुगू द्यायचं आहे। जो रवा आहे तो छान विरघळला पाहिजे किंवा फुगला पाहिजे, त्यामुळे छान तयार होतो ढोकळा। तर त्यानंतर व्यवस्थित ठेवायचा, तोपर्यंत आपण इकडे तयारी करून घेऊया। मी कढई घेतली, तुम्ही कढई बघू शकता अशी उंच आहे आणि मोठ्या साईजची आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने वरतून ताटाला हवा लागणार आहे। माझ्याकडे इथे ढोकळ्याचं भांडं नाही आहे किंवा मी कुकरमध्ये पण बनवत नाही, वरतून घालण्यासाठी ती परात घेतली आहे। इथे आपण एक तांब्याभर पाणी त्यात टाकून घ्यायचं आहे आणि माझ्याकडे 2 रिंग आहेत, त्या रिंगवरती ताट एकदम बरोबर बसतं। तर ते अशा रिंग आहेत, एक रिंग अशी ठेवली आहे खाली आणि वरतून त्याच्यावरती दुसरी रिंग मी उलटी ठेवणार आहे, जेणेकरून ताट उंच येईल आणि सगळ्या बाजूने आपल्याला हवा लागेल। अशा प्रकारे रिंग ठेवायच्यात। ताटाला तेल लावून घ्यायचं आहे ताट घेऊन आणि वरतून झाकण्यासाठी पूर्ण झाकण घालायचं, त्यासाठी आपल्याला परात पण घ्यायची। तर इथे मी ताटाला तेल लावून घेतलं आहे। तर त्यानंतर मी हिरा बेसन पीठ यूज करणार आहे। तुम्ही घरगुती बेसन पीठही वापरलं तरी काही हरकत नाही आहे। आपल्याला जवळजवळ 250 ग्रॅम बेसन पीठ 1 ग्लाससाठी लागतं आणि व्यवस्थित ढोकळा फुगतो। तर बघा आता हा रवा छान विरघळला आहे, 5 ते 10 मिनिट झाले, तुम्हाला दाखवते मी। छान दिसतोय हा रवा असा फुगलेला किंवा असा विरघळलेला, साखर पण व्यवस्थित विरघळली आहे आणि मग आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ कालवूया। तर बघा बेसन पीठ काय चाळण्याची गरज नसते, पॅकिंग असतं आणि म्हणजे आत्ताचंच फ्रेश पॅकिंग आहे, त्याच्यामुळे काही खराब बेसन पीठ असत नाही, चांगली कंपनी पण आहे। तर तुम्ही हिरा बेसन पीठ वापरू शकता, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घरचं बेसन पीठही वापरू शकता। अशा प्रकारे बघा इतकं बेसन पीठ मी घातलं आहे आणि तुम्ही चमच्याने बघू शकता अजूनही थोडं त्याचं स्ट्रक्चर थोडंसं हे आहे, पातळ आहे, तर आणखी थोडंसं बेसन पीठ आपण घालून व्यवस्थित करून घ्या। आता इथे बघा मी अर्धा चमचा सोडा घातला आहे। आता हा सोडा घातल्याच्या नंतर तिकडे आपण ताटाला हे करून ठेवलंच होतं तेल लावून आणि एकदम फास्ट मी तो प्रोसेस करू शकले नाही, कारण माझ्या एका हातामध्ये कॅमेरा होता। तर फास्टमध्ये ते सोडा मिक्स करून घ्यायचा आणि ज्यावेळेस ते फुलून वरती येतं त्यावेळेस लगेच आपल्याला ते ताटात ओतायचं आहे आणि वरतून झाकण घालून ठेवायचं आहे लगेचच। त्याच्यातले जे बुडबुडे असतात, आपण केकला जसं टॅप करतो तसं ढोकळ्याला करायचं नाही आहे आणि
लगेच आपण झाकण ठेवायचे आणि फक्त 10 मिनटामध्ये तुमचा अतिशय सुंदर सुरेख ढोकळा तयार होणार आहे. फ्लेम बघू शकता तुम्ही इकडे. अशा फ्लेमवरती 10 मिनिट तुम्हाला फक्त ढोकळा ठेवायचा आहे. बघा तुम्ही ढोकळा किती छान फुगला आहे, तुम्ही बघू शकता इकडे. 10 मिनिट झाली आणि खूप छान ढोकळा तयार झालेला आहे. आता हा ढोकळा काढल्याच्या नंतर कढईमधून बाहेर काढला की मी इथे साखरेचं पाणी करून ठेवलेलं आहे, जेणेकरून ढोकळा आपल्याला खाताना असा जो म्हणजे तोटरा बसल्यासारखं होतं किंवा खाताना आपल्या घशात अडकतो तसं होत नाही. त्याच्यावर भरपूर असं साखरेचं पाणी घालायचं आहे तुम्हाला. त्यानंतर जिऱ्या मोहरीची फोडणी, जिऱ्याची मोहरी तुम्हाला आवडत असेल तर जिऱ्याची घाला, मोहरीची वगैरे फोडणी करायची तयार. कढीपत्ता घालायचा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून छान बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारचा ढोकळा इकडे तयार झालेला आहे. तुम्ही एकदम 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही एवढा ताटभर म्हणजे 6 ते 7 माणसांना पुरेल एवढा ढोकळा इथे तयार झालेला आहे. खूप सुंदर तुम्ही बघू शकता. अजिबात ही रेसिपी तुमची फसणार नाही. तुम्ही करून बघा नक्की. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, इतरांना शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. बघू शकता तुम्ही आपला ढोकळा किती सुरेख तयार झालेला आहे. हा पण 2 ताट मी इथे बनवले होते, तर दोन्हीही ताटांमध्ये अतिशय सुंदर ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. पुन्हा भेटूया. थँक्यू.